चांगलं काम करून कोणीतरी घरी आलं, एखादी मोठी परीक्षा जिंकून आलं किंवा मोठं काहीतरी काम करून आलं, तर त्याला आपण कुंकू लावतो की नाही? एखादा सरपंच निवडणूक जिंकून घरी आला, एखाद्या ग्रामपंचायतची सदस्य निवडून घरी आली, तर तिला कुंकू लावतो ना? म्हणजेच कुंकू हे फक्त सौभाग्याचं प्रतीक आहे का? जर असेल तर भावाला कशाला लावतो आपण? जर एखादा सैनिक सैन्य लढायला जात असेल, लढाई लढायला जात असेल, त्यालाही कुंकू लावतो ना आपण? त्याची आरती करतो का? तुला हे आम्ही कुंकवाचा टिळा लावतोय, तू विजयी होऊन परत ये, तू आमची रक्षा कर, म्हणून आपण भावाला कुंकवाचा टिळा लावतो. कुंकू हे शौर्याचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. हे सौभाग्याचं प्रतीक नाही. ते काही लोकांनी फक्त कुंकू आणि हळदीला सौभाग्याचं प्रतीक बनवून ठेवलंय. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हळद आरोग्याचं पण प्रतीक आहे, कुंकू हे शौर्याचं पण प्रतीक आहे. आणि म्हणून हळद आणि कुंकवावर जितका अधिकार एका सधवा महिलेचा आहे, तितकाच अधिकार एका विधवा महिलेचा सुद्धा आहे. कारण सगळ्यात जास्त गरज शौर्याची कोणाला लागते? धीराची कोणाला लागते? जिचा नवरा नाहीये, तिला एकटीला आपल्या मुलांना सांभाळायचंय, तिला एकटीला आपलं पूर्ण आयुष्य नवऱ्याशिवाय घालवायचंय, तिला एकटीला आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची.